नंतर या फेरीपर्यंत मजल मारली. जरूर आई गावदेवी पाली संघाने देखील पहिला सामना ज्या पद्धतीने खेळलाय, टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता होते सामन्याला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय नितीन घाटाळ. तर गोलंदाजी ट्रॅकवरती जैल आपण पाहत आहे. नो स्ट्राईक इन वरती जर पाहिलं तर मग तेजस ही जोडी आता जरूर कुणाल 11 या टीमकडून दाखल झाले. 4 ओव्हरची मॅच, पहिलं षटक हे पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय. चांगली मॅच जरूर असणार आहे कारण दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर होते सामन्याला सुरुवात आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज नितीन घाटाळ. बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन वरती जय, एक आक्रमक आणि एक स्टायलिश प्लेयर म्हणून ओळख असणारा खेळाडू. राऊंड विकेट. पहिलाच बॉल इम्पॅक्ट जरूर पाहायला मिळत नाहीये. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, हलकासा टप्पा पडल्यानंतर बाहेर चेंडू वळतोय. लेफ्टम गोलंदाजाकडे अशा पद्धतीची नेहमीच खासियत राहते आणि ती गोलंदाजी सध्या केली जाते नितीनकडून. जर चांगली गोलंदाजी अशीच राहिली तर मग धावसंख्या थांबवल्या जाऊ शकतात, परंतु समोर जयकडून अपेक्षा आहे कुणाल 11 टीमला. जागा बनवली आहे आणि या वेळेला ऑन साइडला स्क्वेअर लेग बॉडीच्या पलीकडे फक्त दिशा दिली आहे आणि येतोय दुसऱ्या चेंडूवरती पहिला चौकार. हा सुंदर फटका या ठिकाणी जयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिला डॉट बॉल होता आणि त्यानंतर यावेळेला चेंडू ओळखला गेला आणि ऑलरेडी जागा बनवून यावेळेला जबरदस्त फटका कन्वर्ट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगली सुरुवात या ठिकाणी करून दिली जाते. हा चौकार येतोय, संघासाठी खातं उघडले जात आहे या 4 धावसंख्येनं. चांगली बॅटिंग आहे कुणाल 11 टीमकडे आणि त्याचा परिपूर्ण फायदा, त्याचे परिपूर्ण सुरुवात मात्र या ठिकाणी दिली जाते. दुसऱ्याच बॉलवरती चौकार येतोय. पुढील बॉल या वेळेला बॅटला हलकासा चेंडू ब्रस्ट होतोय. चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉप रिजनला आणि तो मात्र चाललाय नॉन स्टॉप, म्हणजेच येतोय या वेळेला ही चौकार. नशिबाचा चौकार इथं मात्र जयच्या खात्यामध्ये जॉईंट होईल कारण पाहिजे तसा स्ट्रोक नव्हता. अगदी बॅटला इनर कट आपण पाहिली आणि त्यानंतर मग वेगाने चेंडू तिथं निघून गेलाय तो सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. नशिबाचा चौकार येतोय मात्र दुसऱ्या चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवरती आणखीन एक हा सलगचा दुसरा चौकार येतोय. स्कोरबोर्ड 8 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा इथं मात्र उचलण्याचा प्रयत्न केला जातोय तो कुणाल 11 बोरगड या संघाच्या माध्यमातून. एसटी एक गाव एक गट फॉर्मॅटमधून आज देखील आपण या टीमला पाहू शकतायत. आज देखील चांगलं मॅच. मागील 2 नाईटचा जर विचार केला तर पहिल्या दिवशी जव्हार गटातून DCC, कालच्या आदिवासी एक गाव एक गटातून माही मिठागर. ओहो, या वेळेला आणखीन एक कलात्मक क्रिकेटचा आविष्कार दाखवले या फलंदाजाने आणि अजून एक अप्रतिम दृश्य मात्र दाखवणारा हा फटका जयच्या बॅटमधून येतोय चौकार. सुपर बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. फलंदाजाला या ठिकाणी जरूर चांगलं आमंत्रण दिलं जात आहे. गोलंदाजीवरती अटॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पहिल्या डॉट बॉल नंतर या ठिकाणी काय सुंदर फलंदाजी केली जाते आणि लगातारचे 3 बॉल, 3ही बॉल सीमारेषा पलीकडे निघून चालले आहेत आणि जयच्या माध्यमातून ज्या प्रकारची बॅटिंग सध्या केली जाते 12 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग या ठिकाणी होतीये आणि पहिल्या षटकात यावेळेला जरूर गोलंदाजावरती दबाव निर्माण केलाय. आता लॉंग ऑन बॉडीचा जो खेळाडू होता तो मात्र जरूर स्क्वेअर लेग बॉडीच्या जवळ ठेवलाय, म्हणजेच प्रोटेक्शन आता या क्षणी त्या झोनमध्ये ठेवण्यात आलेला आहे. बघूया, जय मैदानाच्या चहू बाजूला फटके खेळण्याची धमक ठेवणारा खेळाडू आहे, परंतु जे 3 फटके आपण पाहिले ते 3 फटक्यापैकी 2 फटके तर या झोनमध्ये आपण पाहिले 2 चौकार, त्यामुळे त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलंय. यावेळेला रिव्हर्स हिट आणि आपण चर्चा करत होता की चहू बाजूने फटके खेळणारा फलंदाज आहे, त्यामुळेच हा फटका रिव्हर्स हिट आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय.
फिल्डिंग रेस्ट्रिक्शनमध्ये थोडीशी चुकी झाली. ऑलरेडी जागा बनवली आणि त्यानंतर काय सुंदर पद्धतीचा हा फटका या ठिकाणी सजवला. चेंडू चालला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. नो आणि त्यानंतर चौकार अशा एकंदरीत 5 अतिरिक्त धावा आता धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या अंकावरती. आई गावदेवी पाली या संघावरती आता दबाव हा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी आता यावेळेला उपलब्ध आहे. अजून एक फुल टॉस बॉल आणि या वेळेला मात्र सरळ सीमारेषा पलीकडे फेकून दिलंय. जय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय. लगातार यावेळेला सीमारेषा पलीकडे फटके कन्वर्ट केले जात आहेत. नितीन वरती अटॅक झालाय. हा फुल टॉस आणि फ्री हिट होता त्यामुळे ते आमंत्रण स्वीकारलं आणि त्यानंतर हा बेधडक फटका चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आणि या षटकाराच्या मध्येने 23 धावा स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचत आहेत. चेंडू फेकून झाली ते 5. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे परंतु पहिलं षटक या ठिकाणी 23 धावसंख्येचा आलाय. भरपूर महागडं षटक. हा देखील बॉल यावेळेला अलॉंग दी कार्पेट खेळला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. पहिलं षटक भरपूर महागडं पाहायला मिळतंय आई गावदेवी पाली टीमसाठी. कारण या षटकामध्ये तब्बल 24 धावा पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये 3-4 चौकार पाहायला मिळाले. 1 षटकार. जबरदस्त बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती. अगदी राहुल त्या ठिकाणी चर्चा करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजाशी की कशा पद्धतीने चेंडू फेकावा. राहुल म्हणजेच पाली टीमचा एक अष्टपैलू आणि एक अप्रतिम खेळाडू. या खेळाडूच्या खांद्यावरती नेहमीच पाली टीमची जबाबदारी ही असते. हे आपण सातत्याने पाहिलंय. आपल्यासाठी जरूर 9 मिनिटाचा वेळ 2 षटकासाठी उर्वरित आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. मागील मॅचमध्ये निलेश विलास कडून सुंदर पद्धतीची जरूर खेळी झाली होती आणि तोच खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा येतोय. गोलंदाजी अप्रतिम या खेळाडूकडे आहे. पहिला बॉल फुल टॉस. पहिलाच बॉल आणि रिव्हर्स हिट पुन्हा एकदा. सामन्यामध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग केली जाते जय कडून लगातार अटॅक गोलंदाजावरती होतोय आणि म्हणूनच आणखीन एकदा चेंडू जातोय. जरूर बीमरसाठी या ठिकाणी रेफर करण्यात आलेला आहे. पहिलाच फुल टॉस बॉल आपण पाहिला या ठिकाणी. चेंडू तर निघून गेलाय तो सीमारेषा पलीकडे. यावेळेला तेजस कडून तो चौकार आपण पाहिला आहे परंतु रेफर केलं गेलंय. नो बॉलचा कॉल या ठिकाणी येतोय. अगदी कमरेच्या वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आणखीन एकदा सुवर्ण संधी या ठिकाणी अवेलेबल होताना पाहायला मिळते फलंदाजासाठी. पहिलाच बीमर बॉल या ठिकाणी हाताळला आणि त्यानंतर येणाऱ्या क्षणी आता फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
जयच्या बॅटमधूनच तो पहिलाच बॉल आपण पाहिला होता, चौकारच्या दिशेने गेला होता. फ्री हिट आता यावेळेला खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध आहे. वेगाने स्कोरबोर्ड वाढताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अशी गोलंदाजी आपण विलास कडून या ठिकाणी पाहू शकतायत. खूपच महागडी षटकं आता फेकली जात आहेत, कारण पहिलं षटक ते देखील 24 धावसंख्येचं पाहायला मिळालंय. फ्री हिट यावेळेला हाफ वॉली आणि त्यानंतर उडवलाय बॉल. भरपूर लांब लचक फटका, हा देखील जाणार निघून सीमारेषा पार 6 धावांसाठी. आई गावदेवी पाली टीमला दबावामध्ये जरूर टाकले जात आहे, कारण कंटिन्युअस या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सीमा रेषा पलीकडे चेंडू जाताना पाहायला मिळत आहेत. सुरेख बॅटिंग. सामन्याचं चित्र मात्र इथं बदलताना पाहायला मिळत आहे. 35 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. एकच चेंडू आतापर्यंत फेकून झाले या ओव्हरमध्ये आणि 11 धावा खर्च झाल्यात विलास कडून. मात्र प्रेशर आहे, कारण समोर 9 चेंडूवरती 33 धावा वैयक्तिक जयच्या बॅटमधून आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक यावेळेला, कारण ज्या पद्धतीची चेंडूची फेकी केली जाते ना, तर मग सोडणार नाहीये. लगातार स्लोवर गतीमध्ये चेंडू फेकले जात आहेत आणि हाफ वॉली चेंडू मिळत आहेत फलंदाजाला. त्यानंतर समोर मात्र ज्या पद्धतीची बॅटिंग होते, वेगाने फलंदाजाला जरूर धावा बडवण्यासाठी एक चांगली संधी. अगदी टप्पा पडला लेग स्टंपला आणि तिथून मात्र शरीरावरती चेंडू आला आणि त्यानंतर वेट अँड वॉच आणि चांगला फटका या ठिकाणी कन्वर्ट झालाय. सुरेख फलंदाजी, 2 चेंडूवरती 17 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. कमालीची बॅटिंग होते. 41 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचत आहेत. केवळ चेंडू फेकून झाले ते 8 आणि 8 चेंडूवरती 41 धावा स्कोरबोर्डला लागल्यात. म्हणजेच बोरगड टीमचा सध्या तरी एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा याही वेळेला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव जॉईंट होते स्कोर कार्डवरती. नाशिक विभागातून आलेला कुणाल 11 बोरगड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि नाशिक विभागातील जय हा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आणि हाही चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार की षटकार येतोय, चौकार येतोय आणि नो बॉलचा इशारा देखील या ठिकाणी आहे. नो बॉल आणि चौकार म्हणजेच खूप धावसंख्या आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. डेफिनेटली नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर इथं मात्र फ्लॅट हेड स्वीपचा फटका. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय चौकारासाठी आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचत आहेत 47 धावा. ओ हो, काय घडतंय. विलासवरती पूर्णपणे अटॅक आतापर्यंत झालाय. कुठल्या प्रकारची गोलंदाजी होईल ना, कारण आतापर्यंत फक्त 2च चेंडू फेकून झालेत आणि धावा या षटकामध्ये खर्च केल्यात ना त्या 23 धावा. 2 चेंडूवरती तब्बल 23 धावा खर्च झालेल्या आहेत. हा देखील एक रेकॉर्ड बनत चाललाय की काय, कारण समोर 11 चेंडूवरती 43 धावा आतापर्यंत जयच्या बॅटमधून आलेल्या आहेत. फ्री हिटची संधी आहे, उडवलाय बॉल आणि या वेळेला देखील 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आई गावदेवी पाली संघ मात्र या वेळेला जरूर हताश निराश हा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चांगला चेंडू मात्र टर्न होतोय, परंतु समोर जयच्या माध्यमातून जशा पद्धतीची बॅटिंग होते हा देखील 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय चौकारासाठी. 3 बॉलवरती 27 धावा आल्यात. भरपूर मोठं षटक हे आतापर्यंत हाताळले जाते ते विलासकडून. 51 धावा 50 धावसंख्येचा आकडा पार झालाय तो जरूर कुणाल 11 टीम कडून. यावेळेला लाऊडली अपील आपण पाहिले. अगदी हा चेंडू जरूर डॉट बॉल आला असता, परंतु लेग बायच्या माध्यमातून आणखीन एक धाव या ठिकाणी खर्च होते. चांगल्या लेंथवरती आता हा चेंडू हाताळला गेलाय. तर या अगोदर सुरुवातीचे 3 चेंडू मात्र चांगल्या लेंथवरती नव्हते, परंतु त्यानंतर हा एक चांगला बॉल बऱ्याच कालावधीनंतर आलाय. 52 धावा स्कोरबोर्डवरती. सुरेश शेवटचे 2 बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला हलक्या हाताने केवळ चेंडूला पुश केले जाते.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सिंगल येते, सिंगलला आली आणि त्यानंतर मिस फिल्डिंग आणि त्यानंतर सिंगलला डबलमध्ये आणखी एकदा जरूर कन्वर्ट केलं जात आहे. चुका ज्या आहेत ना फिल्डिंगमध्ये त्या दुरुस्त कराव्या लागतील, कारण ऑलरेडी ज्या वेगाने कुणाली लेवर संघ पुढे सरसावलेला आहे, ज्यामध्ये जरूर 54 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचा बॉल आता दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी 29 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. षटकाची समाप्ती, खूप मोठं षटक. ओहो, टप्पा पडला, त्यानंतर अगदी पॅड लाईनवरती चेंडू आला होता. षटकाची समाप्ती, 2 षटकांचा खेळ आता होतोय समाप्त. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले तो तब्बल 54 धावा. 2 षटकामध्ये 50 चा आकडा क्रॉस झालाय. जयच्या बॅटमध्ये ओघ्या 13 चेंडूवरती 47 धावा या आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच यावेळेला जरूर जे टार्गेट मोठं ठरलं ना, त्या टार्गेटला थांबवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. जर अशा पद्धतीने स्कोर चालत गेला तर प्रोजेक्टेड स्कोर 108 धावसंख्येचा दाखवतोय. बघूया, वैयक्तिक 47 धावसंख्या जय आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? कारण आतापर्यंत ते अर्धशतक आलेलं नाहीये. मागील मॅच मध्ये विनोद राऊडीच्या बॅटमधून 48 धावा आपण पाहिल्या होत्या. हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने जरूर होता, कारण अगदी हलकासा चेंडू स्लोवरवर फेकला आणि तदनंतर निलेशनं इथं मात्र संधी दिली नाहीये. चांगले प्रयत्न. तेजस आतापर्यंत केवळ 2 चेंडू फेस करू शकलाय आणि त्या 2 चेंडूवरती त्यांना मात्र 2 धावा कन्वर्ट तर केल्या, परंतु दुसऱ्या साईडला आक्रमक रवैया ज्या पद्धतीने दाखवलाय, थांबावं लागेल. तर पाली टीमला जर विजय संपादन करायचा असेल ना, तर मग गोलंदाजी आता यावेळेला गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. पुढील बॉल, यावेळेला बॅट जोरदार फिरते. स्क्वेअर लेगच्या जवळ डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, त्या ठिकाणी जरूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि स्ट्राईक आपल्याजवळ ठेवली जाते जयकडून. 2 चेंडू 2 सिंगल. चांगली सुरुवात निलेश कडून या षटकामध्ये होताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ, मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 50 चा आकडा क्रॉस झालाय आणि म्हणूनच एका चांगल्या मोठ्या स्कोरकडे जाण्याची वाटचाल ही सध्या कुणाल 11 बोरगड या संघाकडून केली जाते. पुढील बॉल, यावेळेला फटका सुंदर आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू, समोर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 49 वरती आता खेळाडू जाऊन पोहोचलाय जय. आणि या स्पर्धेतला वैयक्तिक जर पाहिला तर एका इनिंगमध्ये 49 धावसंख्या, त्याच्या माध्यमातून सर्वोत्तम स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये देखील जय सामनावीर पुरस्कार ठरला होता. पुढील बॉल, यावेळेला जरूर चांगला स्ट्रोक इथं तेजसच्या बॅटमधून येतोय, कारण आतापर्यंत फक्त सपोर्ट दिला जात होता आणि आता या वेळेला रिडारमध्ये चेंडू प्राप्त झाला आणि त्या चेंडूला सरळ फेकून दिले 6 धावांसाठी. हा एक चांगला फटका कन्वर्ट झालाय तेजसकडून. हा स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्यामुळेच तो बेनिफिट मात्र मिळाला या फलंदाजाला. षटकाराच्या दिशेने तो चेंडू सरळ निघून गेलाय. धावसंख्या मात्र इथं 63 अंकावरती जाऊन पोहोचत आहेत. 3 सिंगल नंतर एक बिग हिट पाहायला मिळालाय. अजून एक बॅकफुटला गेला, तिथं मात्र पंच केले चेंडूला. 1 धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. शेवटचा बॉल, यानंतर उर्वरित असणाऱ्या या षटकामध्ये 10 धावा आल्यात. म्हणावं लागेल की कमबॅक तर निलेशने करून दिलंय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 54 धावा होत्या, त्यानंतर 5 चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि जय स्ट्राईक एंडवरती जातोय, तर मग ते अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळेल का? या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक येईल का? हलक्या हाताने चेंडूला पुश केले जात आहे आणि इथं मात्र डेफिनेटली जव्हार चषकाचं या सीझनचं पहिलं अर्धशतक जयच्या नावावरती जात आहे. ज्या पद्धतीची आत्ताशबाजी पारी, आत्ताशबाजी फलंदाजी अवघ्या 16 चेंडूवरती बॅट वर करून सेलिब्रेशन केले जाते का नाही? तर मग अवघ्या 16 चेंडूवरती ज्यामध्ये 7 चौकार आणि 3 ताबडतोड फटके, 3 षटकारच्या मदतीने 312चा स्ट्राईक रेटने हे बॅटिंग आपण पाहिले आहे. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. स्कोरबोर्ड जर पाहिला तर 65 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ पात्र या ठिकाणी उर्वरित आहे. आई गावदेवी पाली टीमला जर इथं चांगली
या टीमने जर चांगली गोलंदाजी केली तर मग कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होऊ शकतोय, परंतु 65 धावा त्या देखील भरपूर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल जी आहे. 21चा करंट रन रेट हा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवरती दबाव असणार आहे गोलंदाजावरती, कारण स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे, त्यामुळे या षटकामध्ये अटॅक पाहायला मिळू शकतोय. इथं जरूर हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आणि संधी होती ती संधी मात्र गमावली जाते, कारण शेवटचं षटक असल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या चुका आहेत ना त्या दुरुस्त कराव्या लागतील. बॅटला प्रॉपरली कनेक्शन नव्हतं, हवेमध्ये चेंडू राहिला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आणि दोन खेळाडू जवळ आल्या काढण्यामुळे कदाचित हा चेंडू या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. इथं देखील जरूर सुंदर फटका आहे आणि चेंडू जातोय तेजसच्या बॅटमधून 6 धावसंख्येसाठी. तेजस या गोलंदाजावरती तेजस या फलंदाजाचा एक सुवर्ण अटॅक, धावा आता थांबत नाहीयेत. हा शॉर्ट बॉल बराच अर्ध्या पिचवरती तो ठेवला आणि त्यानंतर पुलचा इथं पॉवरफुल फटका आणि चेंडू निघून गेला तो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. वेगाने स्कोरबोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होते. 72 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोर जर आपण पाहिला तर पहिल्या दिवसामध्ये नवापाडा संघाने 77 धावा बनवल्या होत्या. त्या 77 धावसंख्येचा आकडा पार होईल का इथं? सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये तेजसकडून अप्रतिम गोलंदाजी केली जाते, कारण आतापर्यंत एक षटकार जरी गेला असला मात्र 2 सिंगल जे आलेले आहेत ना ते दोनही चेंडू सुंदर पद्धतीचे आहेत. हलकासा चेंडू टर्न होतोय त्यामुळे फलंदाजाच्या रिडारमध्ये तो चेंडू मात्र येत नाहीये. चांगले षटक, 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. तेजसने स्कोरबोर्ड 73 या अंकावरती जाऊन पोहोचले. 17 चेंडू 71 धावसंख्येचे एक लास्ट पारी खेळणारा फलंदाज स्ट्राईक इनवरती येतोय. हा हाफ फॉली चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलाय आणि शेवटच्या क्षणामध्ये कॅच ड्रॉप झालाय. शिवाय यावेळेला एक चिकी सिंगल तर आपण पाहिले, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न झाला आणि इथं मात्र विकेट येते. परंतु जो स्क्वेअरलेगच्या झोनमध्ये कॅच ड्रॉप झाला होता ना तो मात्र घेणं खूप गरजेचं होतं, कारण समोर जयसारख्या फलंदाजाला शेवटच्या क्षणामध्ये ठेवणं मैदानात थोडेसे धोक्याची घंटा होऊ शकते. बऱ्याच काळ हवेमध्ये चेंडू राहिला, क्षेत्ररक्षकाला एक साधा आणि सोपा झेल त्या ठिकाणी मात्र कन्वर्ट झाला नाहीये आणि इथं जरूर रनआउटच्या माध्यमातून तर एक विकेट येते. पहिली विकेट ही शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नवीन येणारा फलंदाज दर्शन आता मैदानात दाखल झालाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ या ठिकाणी उर्वरित आहे. इथं फटका जरूर फसलाय, हवेमध्ये जरूर चेंडू राहिला आणि क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. विकेटचं नुकसान आणि अखेरकार ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाली जाते. एकावन्न धावसंख्येची एक महत्वाची 52 धावसंख्येची एक महत्वाची इनिंग खेळत हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. या ठिकाणी जरूर जव्हार चषक आपण पाहू शकतायत. पाहुण्यांचं सातत्याने आपण या ठिकाणी आगमन पाहताय. नुकतंच या ठिकाणी खुशीलजी चहाणे साहेब जव्हार नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून आपण त्यांना पाहताय, ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे, स्थान बनवायचे. आणि खुशीलजी चहाणे साहेबांकडून या ठिकाणी ज्या 50 धावसंख्या एका फलंदाजीने मारल्यात म्हणजेच जय या फलंदाजाने त्या ठोकल्यात ना त्याकरिता जरूर जयला 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी अनाऊन्स झालेला आहे. क्या बात आहे, जबरदस्त इनिंग. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक देखील आपण पाहिलंय. शेवटचा बॉल या ठिकाणी असणार आहे पहिल्या इनिंगचा. 74 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहिल्यात आणि आता तेजसने चांगली गोलंदाजी केली आहे. रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट आणि शेवटच्या षटकामध्ये तेजसची काय अफलातून गोलंदाजी आपण पाहिली आहे. फक्त 8 धावा देऊन त्याने एक महत्त्वाची विकेट घेतली आहे, म्हणजेच डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याने गोलंदाजी अंतिमच्या क्षणी केलेली आहे. 2 विकेट त्याने जरूर या ठिकाणी
एक विकेट, क्षमा असावी, एक विकेट मिळवली आणि ती मात्र शेवटच्या बॉलवरती 2 विकेट. ओके, 2 विकेट त्याच्या नावावरती आपण पाहिल्यात. काय अफलातून ती गोलंदाजी पाहायला मिळाले. पंच्याहत्तर धावसंख्येचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय. कुणाल 11 संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, एक जबरदस्त स्कोर उभा केला 4 षटकामध्ये. आपण पाहू शकताय ते या स्पर्धेला जरूर पुढे घेऊन जाण्याकरिता एक चांगले जरूर योगदान प्रत्येक जव्हारकराचं, प्रत्येक प्रायोजकाचं आतापर्यंत योगदान ठरलं गेलं. म्हणूनच जव्हार चषक चौथं पर्व आतापर्यंत एक यशस्वी पर्व म्हणून आपल्याला पाहायला मिळते. आणि जव्हार चषक जरूर भरपूर मोठं संकल्पनेसहित येते दरवर्षी. या वर्षी जर विचार केला तर पुन्हा एकदा लकी ड्रॉचं एक कुपन ठेवण्यात आले, लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. मुख्य पारितोषिक लकी ड्रॉमध्ये सायकल ठेवण्यात आले आणि भरपूर अशी वैविध्यपूर्ण पारितोषिकं ठेवण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये कुणाला जर लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मग 20 रुपयांचं कुपन तुम्ही घेऊ शकता. मुख्य व्यासपीठावरती येऊन तुम्ही 20 रुपयांचं कुपन घेऊ शकता आणि तुम्ही लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकता. भरपूर पारितोषिकं आहेत. फक्त 20 रुपयांचं ते कुपन तुम्ही घेऊन ही पारितोषिकं जिंकू शकतायत. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण जर आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द सिरीज करिता आकर्षक ही स्प्लेंडर बाईक आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची पूर्तता करावी. मॅन ऑफ द सिरीज करिता आपण पाहू शकता शाईन होंडाची बाईक ही आपल्याला पाहायला मिळते, जी आपल्याला जरूर विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोई साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता प्राप्त झालेले आहे. चला, विनंती करतोय पाली संघ आपण जास्त वेळ न घेता मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाठवायचे. 24 बॉलमध्ये 75 धावसंख्येचं टार्गेट हे आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतरचा सामना जो ऑलरेडी टॉस झालेला आहे तो सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची. वारलीपाडा आणि त्यांचे विपक्ष अमरस्फोट असा पुढील सामना. अगोदरच टॉस संपन्न झालेला आहे. 30 मॅच कंटिन्यू आपण करणार आहोत, तर त्याही 2 टीमने सज्ज व्हायचं आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहू शकतायत. 2 फलंदाज आता गावदेवी पाली संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठं टार्गेट जे कुणाल 11 संघाने समोर ठेवलंय, तब्बल 75 धावांचं एक विशाल काय असं टार्गेट समोर ठेवलंय. मात्र सामना जर जिंकायचा असेल ना तर मग राहुल सारख्या फलंदाजाला या ठिकाणी चालावं लागेल. नितीन सारख्या फलंदाजाला इथून एक चांगली बॅटिंग करत 75 धावसंख्या चेस कराव्याच लागतील. तेजस बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. 4 षटकं 75 धावा असं खूप मोठं टार्गेट हे आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक इनवरती राहुल, पाली संघाचा एक अप्रतिम ताबडतोड आक्रमक खेळाडू. या खेळाडूवरती नजर असेल. पॉप्युलर खेळाडू आहे. वाडा भागातून जरूर नेहमीच या खेळाडूची चर्चा राहते. राऊंड विकेटनं पहिला बॉल. या पहिला जरूर पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर ठेवला गेलाय. प्रोटेक्शन सुंदर पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या लेंथवरती चेंडूची फेकी जरूर केली गेली तेजसकडून, कारण बोरगड संघाचा परफॉर्मन्स नेहमीच या मैदानावरती अप्रतिम ठरलाय. मागील वर्षी कोण विसरणार या टीमला, ज्या पद्धतीची जरूर या टीमने खेळी केली होती. एक गाव एक गटातून
हा संघ क्वालिफाय झाला होता आणि क्वालिफाय झाला आणि तदनंतर मागील वर्षी सेमीफायनलमध्ये या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सीझन 3 मध्ये आपण या टीमला पाहिलं होतं. पहिल्या बॉलवरती एक धाव नितीन. इथं मात्र जरूर पुन्हा एकदा फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. इथं मात्र चुकी होणार नाहीये. विकेटचं नुकसान आहे. फलंदाजाला परतावं लागते. फलंदाज गॉन. नितीनच्या पारीला ब्रेक या ठिकाणी लागलाय. तर हा चेंडू जर पाहिला तर अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला होता आणि बॅटची इनसाइड एज आपण पाहिली आणि त्यानंतर यावेळेला सुंदर झेल आपण पाहिला. विकेटचं नुकसान पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. गोलंदाजी निलेशने खूप चांगली केली होती. बॅक ऑफ हँड लेनमध्ये चेंडू हाताळला जातोय. हलकासा स्लोवर चेंडू होता आणि डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चांगली जरूर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. फील्ड रचना जर पाहिली तर अप्रतिम आहे, कारण वी शेपमध्ये खेळाडू पाहायला मिळत नाही. एक एक्स्ट्रा कव्हरला तर एक मिड विकेटला अशा पद्धतीने दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर पहिल्या 3 बॉलवरती फक्त 2 धावा, 1 विकेट आले. चांगली सुरुवात. 75 धावा जर चेस करायचे असतील ना तर मग मोठे फटके येणं गरजेचं आहे. राहुलच्या बॅटमधून या ठिकाणी एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इथं स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर पॉवर प्लेचा फायदा उचललाय 4 धावसंख्येनं. चौथ्या चेंडूवरती जाऊन चौकार पाहायला मिळालाय. हलकासा पुढे आला त्यानंतर मिडॉनच्या डोक्यावरनं तो चेंडू मात्र गॅपमध्ये निघून गेलाय. खाली क्षेत्रामधून चेंडू रिलीज झालाय चौकारासाठी. महत्त्वपूर्ण चौकार हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झालाय. त्यानंतर चांगली बॅटिंग आता. हा देखील अक्रॉस फटका पाहायला मिळतोय. वेगाने चेंडू दाखल झालाय. क्षेत्ररक्षक तिथं मात्र आहे, परंतु या क्षणी इथं जरूर फिल्डिंग मध्ये चांगलं प्रदर्शन केलं जात आहे. एका वेळेला वाटलं होतं की चेंडू निघून जाईल सीमारच्या पलीकडे, मात्र त्यानंतर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन आपण पाहिलंय. अप्रतिम फिल्डिंग. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी. डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा त्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. टप्पा पडला. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाले. अतिरिक्त बाउन्स देखील आपण या चेंडूवरती पाहिला आणि चेंडूवरती थोडीशी जरूर अंगठ्या फिरवल्या होत्या आणि त्यामुळेच हा एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस स्कोरबोर्डवरती 8 धावा 1 गडी बाद अशा पद्धतीने आपण पहिलं षटक पाहू शकतायत. 75 धावसंख्येचं टार्गेट जर चेस करायचं असेल ना तर मग ही परिस्थिती सुधारावी लागेल. कुणाल 11 टीमचा जर विचार केला तर एक चांगली टीम ज्या पद्धतीने बनवली गेले कुणालजी मोहिते यांनी दरवर्षी जरूर जेव्हा जेव्हा जवार चषक आपण पाहताना त्या ठिकाणी कुणाल मोहिते एक चांगली टीम घेऊन येतोय. यावर्षी एक गाव एक गट फॉर्मॅट स्पर्धा ठेवले आणि त्यानंतर बोरगड सारखी एक मात्यबर आणि एक बलाढ्य टीम या ठिकाणी जरूर प्रायोजक केलेली आहे. मनोज नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेला ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह सुंदर होती. शॉर्ट सिलेक्शन ते देखील चांगलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल झालाय आणि म्हणूनच फक्त धाव मिळते ती 1. थोडंसं जरूर रिक्वायर्ड 100 कडे देखील लक्ष द्यावं लागेल. 23चा जवळजवळ रिक्वायर्ड 100 हात आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल एका साईडला जरूर टफ फाईट देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती मात्र आतापर्यंत माफक नाहीये. सामना जर जिंकायचा असेल तर मग ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. कुठल्या तरी एका फलंदाजाला पहिल्या इनिंगमध्ये जशा पद्धतीने जयच्या बॅटमधून ज्या 50 धावा आल्या 16 चेंडूवरती, तशा पद्धतीची इनिंग कुठल्या तरी एका फलंदाजाला या ठिकाणी साकार करावी लागेल. फुल टॉस बॉल काऊ कॉर्नर मिड विकेटच्या अगदी मध्ये त्या ठिकाणी चेंडू फिल्डिंग चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलमध्ये सध्या धावा ज्या आहेत ना त्या कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहेत.
परंतु अशा पद्धतीने बॅटिंग जर झाली तर मग संघ डेफिनेटली बॅकफुटला राहील. मोठे फटके कुठेतरी थांबले गेलेत आई गावदी पाली संघाच्या माध्यमातून. 1.3 चेंडू फेकून झालेत, 9 चेंडू फेकून झालेत, फक्त 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. उडवलाय बॉल, यावेळेला राहुलच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे परंतु एलिमिनेशन नाहीये, डिस्टन्स मोठं क्लिअर होत नाहीये आणि लॉंगॉनच्या जवळ त्या ठिकाणी मात्र एक चांगला झेल कॅरी झालाय. फलंदाजाला परतावं लागते बॅक टू पॅव्हिलियन. निशांतच्या माध्यमातून तो अप्रतिम झेल. हवेमध्ये चेंडू राहिला बऱ्याच काळापर्यंत. एका वेळेला वाटलं होतं की एलिमिनेशन चांगलं आहे परंतु डीपमध्ये निशांतने मात्र काय अफलातून तो झेल टिपलाय आणि तर मग यावेळेला विकेटचं नुकसान. आता राहुल जो खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता त्याची विकेट देखील पाहायला मिळते. सदानंद स्मृती कामन, चिंचोटी कामन आणि त्यानंतर कृष्णा 11 वारलीपाडा, त्या दोन्ही टीमला विनंती करतोय आपण संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू इथे देखील पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड हा चेंडू आपण पाहिलाय. तदनंतर एक चिकी सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलनं काम होणार नाहीये. कुणाल 11 टीमचा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता जवळजवळ 30च्या जवळ हा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या 11 चेंडूवरती फक्त 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 विकेट त्या देखील आलेल्या आहेत आणि पाली संघ यावेळेला थोडासा बॅकफुटला आता जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल वेगानं अतिरिक्त बाउन्स तो मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला आहे. षटक या ठिकाणी होईल समाप्त. काय सरप्राईज डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. फक्त 2 षटकामध्ये 12 धावसंख्या आहेत आणि 2 विकेट त्या देखील आलेल्या आहेत. काय सुंदर पद्धतीची गोलंदाजी सध्या कुणाल 11 बोरगड या संघाकडून पाहायला मिळते. वैयक्तिक पहिल्या इनिंगमध्ये 52 धावा 16 चेंडूवरती. जय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय परंतु या ठिकाणी जरूर ते शॉट मेंटेन होत नाहीयेत. फलंदाजाकडून केवळ सिंगल डबल त्या धावा मात्र जीत होत आहेत. अशाने काम बनणार नाहीये पाली टीमचं कारण स्कोरबोर्ड आता केवळ 14 वरती आहे. 12 बॉलमध्ये 63ची गरज असताना हा या ठिकाणी चांगला स्ट्रोक परंतु 2च धावा येत आहेत. काही अफलातून या ठिकाणी खेळी बोरगड टीमकडून होताना पाहायला मिळते. यावेळेला देखील त्याच झोनमध्ये चेंडू जास्तीत जास्त अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होतोय ज्यामध्ये अजूनही केवळ 1 धाव. तीन बॉलचा खेळ तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळत आहे. पाली टीम यावेळेला बॅकफुटला आणि अशा ज्या आता निराशामध्ये तब्दील होताना पाहायला मिळत आहेत कारण या सामन्यामध्ये जरूर ती जान आता निर्माण होत नाहीये. समोर बोरगड टीमचा एक सुंदर गोलंदाजीचा हा प्रयत्न जो आहे त्यामध्ये जरूर मोठे स्ट्रोक येताना पाहायला मिळत नाहीये आणि औपचारिक मॅच आता पाहायला मिळते. करण रणजीकडे जर पाहिले तर 17 बॉलमध्ये 17 धावसंख्या फक्त बनल्यात. इथं फटका चांगला आहे, हवाई फायर बऱ्याच कालावधीनंतर, मात्र तो फटका यावेळेला जरूर सीमारेषा पलीकडे जाऊ दिलाच नाहीये या क्षेत्ररक्षकाने. एक मात्र फटका जो आतापर्यंत खूप चांगला होता आणि तो देखील काय सुंदर पद्धतीने थांबवलाय. निलेशच्या बॅटमधून तो फटका सुंदर होता मात्र स्लोवर चेंडू
थोडासा बॅक ऑफ हँड लेनमध्ये तो चेंडू हाताळला आणि त्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षण लास्ट जबाब त्या ठिकाणी आपण पाहिला. निशांत एक ऑलरेडी सुंदर झेल त्याने टिपला होता आणि हा देखील सुंदर फिल्डिंगचा प्रयत्न राहिला आहे. 3 षटकांचा खेळ आता यावेळेला झालाय समाप्त. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 18 या अंकावरती. 18 चेंडूवरती फक्त 18 धावा आतापर्यंत बनल्यात आणि हा सामना मात्र पूर्णपणे आता कुणाल 11 टीम आपल्या बाजूने या ठिकाणी फिरवतोय. गौरव नवीन गोलंदाज, शेवटचे षटक ते मात्र हाताळण्याकरिता येतोय. पहिलाच बॉल गौरव गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट प्राप्त होते. फलंदाज निलेशला आता परतावं लागतंय. विकेटचं नुकसान आहे कारण औपचारिक क्रिकेट सध्या पाहायला मिळते. गौरवचा वापर केला या षटकामध्ये. हा फुल टॉस चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला तो एक सुंदर झेल आपण पाहिला. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मोहन मैदानाच्या आतमध्ये येतोय. फक्त औपचारिक क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप मोठे टार्गेट ठेवलं होतं 75 धावसंख्येचं. त्याचा पाठलाग करताना पूर्णपणे दबाव. तर बॅटवरती चेंडू येत नाहीये. चांगली गोलंदाजीचं हे प्रात्यक्षिक सध्या जरूर कुणाल 11 बोरगड टीमकडून होते. कारण सुरुवातीच्या इनिंग्समध्ये जरूर पहिल्या इनिंग्समध्ये आपण 74 धावा पाहिल्या. त्यानंतर अपेक्षा होती की पाली संघ यावेळेला सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग करेल, मात्र तसं काही दृश्य पाहायला मिळालं नाहीये आणि लगातार डॉट बॉल बरोबरच विकेट जे आपण पाहिल्या, त्यामुळे आता शेवटच्या षटकामध्ये खूप मोठा दबाव हा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी गौरवकडून देखील शेवटच्या षटकामध्ये केली जाते. यानंतर वारलीपाडाच्या विपक्ष अमरस्पोर्ट दोन्ही टीम रेडी राहायच्या आहेत. एक टीम जरूर भिवंडी क्षेत्रातून वारलीपाडा आपल्याला पाहायला मिळेल, तर अमरस्पोर्ट शहापूर विभागातून आपल्याला पाहायला मिळेल. त्या 2 टीम एकमेकांचे विपक्ष नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. आज देखील भरपूर लांबून इथपर्यंत संघ दाखल झालेले आहेत. पहिल्या 2 नाईटचा जर विचार केला तर मग पहिल्या दिवशी DCC संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा तो संघ ठरलेला आहे. बऱ्याच वेळानंतर हा स्ट्रोक मात्र येतोय चौकार. आणि दुसऱ्या नाईटमध्ये म्हणजेच कालच्याच दिवसामध्ये जर पाहिलं तर आदिवासी एक गाव एक गटातून पालघर विभागातून आलेला माही मिठागर हा संघ सुपर 6 कडे क्वालिफाय होताना आपण पाहिलाय. शेवटचे 2 बॉल फुल टॉस येतोय. नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. बीमरचा वापर आणि त्यानंतर हा चेंडू मात्र सरळ निघून चाललाय तो सीमारेषा पलीकडे चौकार. अगदी बीमर आहे चेंडू, ज्या पद्धतीने कमरेच्या वरती चेंडू हा पाहायला मिळाला आणि त्यानंतर चेंडू देखील सरळ दाखल झाला तो सीमारेषा पार चौकार. येणारा चेंडू फ्री हिट असेल, परंतु 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे औपचारिक क्रिकेट आता मैदानात पाहायला मिळते. आई गावदेवी पाली हा संघ इथं बॅक फुटला आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ठिकाणी असणार आहे. 2 विकेट यावर मध्ये मिळवल्या गौरवने. 10 धावा खर्च केल्या. .282चा रिक्वायर्ड रन रेट आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये शेवटच्या बॉलवरती. आणि शेवटचा बॉल तो देखील या ठिकाणी निर्धाव येतोय आणि याच बरोबर या ठिकाणी सामना मात्र होतोय समाप्त. कुणाल 11 बोरगड या संघाने मात्र एक चांगला सामना आपल्या बाजूने फिरवला.